नमस्कार, आपण पाहत आहात इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. तारदाळमध्ये भर चौकात धारधार हत्यारांनी हल्ला, युवकाचा मृत्यू, दुसरा जखमी. तारदाळ तालुका हातकणंगले येथे सोमवारी सायंकाळी सुमारे 7च्या सुमारास नागनाथ मंदिरासमोर 2 युवकांमध्ये जुन्या वादातून झालेल्या हाणामारीत एका युवकाचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार जावीद रशीद मुजावर वय 22 आणि यश तानाजी गायकवाड यांच्यात नागनाथ मंदिरासमोरील पानपट्टीजवळ जुन्या कारणावरून वाद झाला. हा वाद अचानक चिघळून दोघेही एकमेकांवर धावून गेले आणि धारदार हत्यारांनी वार करण्याचा प्रकार घडला. दरम्यान जावीद मुजावर हा हत्यार घेऊन यश गायकवाड याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती समोर येत आहे. त्यावेळी यश गायकवाड याने जीवाच्या आकांताने प्रतिकार करत जावीदवर छाती, मान, पोट आणि हातावर सपासप वार केले. या हल्ल्यात जावीद गंभीर जखमी झाला. जखमी अवस्थेत जावीद हा आपला जीव वाचवण्यासाठी घटनास्थळावरून गणेश मंदिर परिसरातील मोकळ्या जागेत उभ्या असलेल्या वाहनाच्या मागे जाऊन लपण्याचा प्रयत्न करत होता. मात्र यश गायकवाड याने त्याचा पाठलाग करून पुन्हा त्याच्यावर वार केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे जावीद घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थांनी तातडीने जावीद मुजावर याला उपचारासाठी हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर उपचारपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. दरम्यान या झटापटीत यश गायकवाड हाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर इचलकरंजी येथील IGM रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वर्दळीच्या ठिकाणी आणि भर चौकात घडलेल्या या घटनेमुळे तारदाळ चौक परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अशाच ताज्या आणि विश्वसनीय बातम्यांसाठी आपण पाहत रहा इंडियाचा आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.